नमस्कार. लोमश ऋषींनी युधिष्ठिराला एक संदेश दिलाय की तुम्ही जाऊन तीर्थाटन करा, निसर्ग बघा, निसर्गात रमा. केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार याचा काय फायदा होऊ शकतो हे सांगितलंय आणि युधिष्ठिराला कुठे कुठे जायचं आहे याचा संदेश दिलाय. मग संगमावरती जा, तीर्थस्थळावरती जा, देवाचं दर्शन करा, ऋषीमुनींच्या आश्रमात जा, तिथे कथांचं श्रवण करा, निसर्गात जा, पर्वतराजींना भेट द्या, हे सगळं सांगितलंय. संगमावर काय असतं हे आपण मागं बघितलंय. पर्वतराजी का भेटायच्या, तिथे का जायचं? उत्तुंग पर्वताच्या वरती सुद्धा जिथे पाणी मिळणार नाही अशा ठिकाणी सुद्धा निसर्ग कसा बहरलेला असतो बघा. उत्तुंग पर्वतावर वाढलेली उत्तुंग झाडं कशी जगत असतील बरं? काय असेल तिथला चमत्कार की त्या झाडांनाही पाणी पोचवलं जातं. तिथल्या झाडांना कोणी काळजी घेणारं नसताना सुद्धा ती वाढत असतात. मधुर मधुर फळांची निर्मिती करतात. सुंदर सुंदर फुलं निर्माण होतात. साताऱ्याच्या कास पठारावर फुलणारी फुलं कोणत्या बरे शक्तीने फुलत असतील? काय काय तिथे शक्ती असेल? जंगलामध्ये उभारणारे मोठमोठे वृक्ष कोणत्या बरे शक्तीने उभा राहत असतील? असे काही प्रश्न आपल्या मनात पडतात ना. वर्षानुवर्ष नव्हे, शतकानुशतक नव्हे, युगानुयुगापासून उभे असलेले पर्वत कसे अविचल आहेत, अडिग आहेत आणि ते आकाशाशी स्पर्धा कशी करतायत हे बघणं फार आवश्यक असतं. आपण किती क्षुद्र आहोत हे कळण्यासाठी आजकाल सरकारी कार्यालयात जाण्याची मुभा आहे. तो एक पर्याय उपलब्ध आहे. सरकारी कार्यालयात गेलं की आपण किती क्षुद्र आहोत, कसपट आहोत, एक किश्चित जीव आहोत हे लक्षात येतं. पण त्यावेळी आपल्याच क्षुद्रतेची जाणीव निर्माण करून घ्यायची असेल तर पर्वतराजीत जावं लागतं, हिमालयात जावं लागतं. उत्तुंग हिमालयावरच्या बर्फ शिखरांना बघताना आपण या जगात काहीच नाही त्याची जाणीव निर्माण होऊ लागते. आणि त्या पर्वताच्या इतकं कर्तृत्व उभं करायचं असेल तर कठोर मेहनत किती करावी लागेल याची जाणीव असावी लागते. अंगावर पडणारा बर्फ झेलायचा आहे, अंगावर पडणारी सूर्याची किरणं झेलायची आहेत, पाऊस झेलायचा आहे, वादळ वारा झेलायचा आहे आणि ही सगळी संकट झेलून तसुभरही न हलता उभं राहायचं आहे. तसुभरही यासाठी हलायचं नाही की आपण हललो तर जगाचा विनाश आहे. उत्तुंग व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या पदावरून ढळतात, कामावरून ढळतात, तेव्हा नुकसान जगाचं होतं. त्यामुळे जबाबदारी उत्तुंग व्यक्तिमत्वाची अधिक आहे, लक्षात ठेवा. चांगल्या माणसांची जबाबदारी अधिक आहे. कर्तव्यच्युत झालेली माणसं या जगात आहेत आणि ते जगाचं नुकसान करतायत. जग कोणत्या माणसांवर टिकून आहे? चांगल्या माणसांवरती टिकून आहे. चांगली माणसं चांगलं काम करतात म्हणून जग टिकून आहे. या चांगल्या माणसांनी पर्वताच्या सारखं अडिग, अविचल, अस्थिर राहायला पाहिजे, अस्थिर होता कामा नये. लक्षात घ्या, जेवढ्या जेवढ्या वेळेला पर्वतांनी जागा सोडली आहे त्या वेळेला शेकडो माणसांना आपल्या ढिगाऱ्याखाली घेतलाय. आयुष्य उद्ध्वस्त केलीत, घरं उद्ध्वस्त झालीत, गावं उद्ध्वस्त झालीत. महाराष्ट्रानेही याचा अनुभव घेतलाय. माळीनगाव कसं डोंगरात गेलं, आत्ता काल परवा झालेला तो मुंबई जवळचा प्रसंग तोही किती भयंकर आहे, रायगड जिल्ह्यातला तोही किती भयंकर आहे. ही अशी भयंकर प्रसंग घडतात. म्हणून उत्तुंग व्यक्तिमत्वानी अटल, अडिग, अविचल राहायचं असतं, ते सांभाळायचं असतं. निसर्गात जाऊन कदाचित हेच आपल्याला समजून घ्यायचं असतं. संगमावर काय करायचं ते बघितलंय, पर्वतांनी काय करायचं ते बघितलंय आणि ऋषीमुनींच्या आश्रमात का जायचंय? ज्ञान मिळवायला, तत्वज्ञान समजायला, कथा श्रवण करायला. कथा श्रवण का करायचे असतात? कथेच्या श्रवणातून योग्य काय अयोग्य काय याची जाणीव निर्माण होते. कथा हे ज्ञानाचं सुलभ माध्यम आहे. उदाहरणासहित उतरवायचं असेल ना तर ते अधिक सुलभ करून सांगावं लागतं. आमची अडचण एक आहे ना, आम्हाला सगळं सुलभ करून सांगावं लागतं, सगळं सुलभ करून सांगावं लागतं. ईश्वरी आज्ञा कधी सहजासहजी नाही कळत आम्हाला. आणि माणसांचा दुसरा एक प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे त्यात आमचा स्वार्थ पण दाखवावा लागतो. नुसतं करून भागत नाही. स्वार्थ कळाल्याशिवाय आमची माणसं सुरक्षित होत नाहीत, त्याशिवाय शहाणी होत नाहीत, त्याशिवाय ती काम करायला लागत नाहीत.
त्यामुळं कथाश्रवण खूप आवश्यक आहे. कथाश्रवण तत्वज्ञानाला, ज्ञानाला, पुराणातल्या ज्ञानाला अधिक सुलभ करून सांगतं आणि हे सुलभ करून सांगणंच आवश्यक असतं. अगदी सत्यनारायणाची कथा जी आपण नेहमी नेहमी बघितलेली आहे ती सुद्धा अशीच आहे की आम्ही त्याची पोथी केली. कर्मकांड आणि कर्मठपणा कसा असतो सांगतो मला. आम्ही त्याची पोथी केली, मग वाचायला लागलो, पाठ झालेली ब्राह्मण निर्माण झाली, न वाचता सत्यनारायण कथा सांगणारी माणसं निर्माण झाली. पण सत्यनारायण कथा पाठ करून झालं काय? काहीच नाही. करतात पाठ गीता व्हाया मजेत धंदे, जो तो जणू प्रभूचा, बाका दलाल झाला माती तरा बनारा, नुसता हमाल झाला, ही लाल माकडांच्या कविता तयार होऊ लागल्या. ज्ञान समजणं आवश्यक आहे, त्याला आत्मसात करणं आवश्यक आहे, म्हणून कथा जाणून घ्यायच्या. आणि युधिष्ठिराला आपल्या वनवासाच्या काळामध्ये ऋषी मुनींनी आश्रमात घेऊन याच कथा सांगितल्या. सत्यनारायणाची कथा काय होती? राजा, व्यापारी यांनी सत्य, सातत्य, सचोटी सांभाळली पाहिजे. आम्ही काय केलं? पाठ केलं. सत्य, सातत्य, सचोटी विसरून गेलो, खोटं बोलायला लागलो. तू खोटं बोलशील व्यापाऱ्या, तुझ्या जहाजामध्ये पानं भरलेली आहेत, फुलं भरलेली आहेत, झाली पानं फुलं. खोटं बोलाल तर नौका बुडेल, खरं बोलाल तर नौका तरून जाईल, हे सांगणारी ती कथा. आम्ही त्या कथांचा दुरुपयोग करायला सुरुवात केली, पाठांतर करायला सुरुवात केली, पोथ्या करायला सुरुवात केली, कर्मठपणा आणला. आणि हा कर्मठपणा आणला की घोळ होतो. म्हणून ऋषी मुनींनी युधिष्ठिराला काही कथा सांगितल्या. महाभारताच्या कथेमध्ये वारंवार रामायण येत आहे बघा, वारंवार रामायण येत आहे. रामायणाच्या काळातले संदर्भ सुद्धा येत आहेत. कधी हनुमान अर्जुनाचा गर्भहरण करतोय, तर कधी हनुमान प्रत्यक्ष रथध्वजावर येऊन उभा राहतोय. अनेक वेळेला हनुमानाचा संदर्भ येतोय, अनेक वेळेला रामाचा संदर्भ येतोय, अनेक वेळेला रामकथा सांगितल्या जात आहेत. म्हणजे युधिष्ठिराला ही रामकथा जन्मात सांगितलेली होती आणि त्याला कळलं होतं की रामाला आपल्यापेक्षा अधिकचा वनवास भोगावा लागला होता, तिथेही रामकथा आली आहे. आता पुन्हा रामकथेचा संदर्भ इथे येतोय. ऋषी युधिष्ठिराला सांगतायत, युधिष्ठिरा लक्षात ठेव, रामायणाच्या आरंभाला म्हणजे रामाच्या जन्माच्या आधी एक ऋषी होऊन गेले. त्यांचं नाव विभांडिक. या विभांडिक ऋषींचा पुत्र त्यांचा भलताच लाडका होता. या सगळ्या लोकांच्या वर्तुळात तो जाऊ नये, भ्रमित होऊ नये म्हणून दूर जंगलात विभांडिकांनी आपल्या पुत्र शृंगाला खूप जपून ठेवलेलं होतं. इतका की स्त्रीचा सहवासही होऊ नये, संबंधही येऊ नये, एवढंच काय दृष्टीच पडू नये याची व्यवस्था केलेली होती. पण रोमपाद नावाच्या राजाला आपली कन्या शांता हिचा विवाह विभांडिक ऋषीच्या पुत्राशी शृंगाशी करून द्यायला ईश्वराचा आदेश होता. आता या ऋषीशृंगाला संसारिक करणं आवश्यक होतं वनवासी जीवाच्या पेक्षा सुद्धा. मग ते करण्यासाठी म्हणून ऋषीशृंगाला सांसारिक करावं लागलं, शांतेशी विवाह करून द्यावा लागला. शांता रोमपादाची कन्या तर होतीच होती, पण रोमपाद हा दशरथाचा साडू होता. दशरथाचा आणि शृंगांचा संबंध आला आणि यात ऋषीशृंगांनी दशरथासाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. त्या पुत्रकामेष्ठी यज्ञाचं फळ म्हणून भगवान रामचंद्रांचा जन्म झाला आणि मग पुढे अख्खं रामायण घडलं. रामायण घडवायचं होतं म्हणून ऋषीशृंगांच्या मनामधला संसाराचा भाव वाढवणं आवश्यक होतं, ते घडलं. इथे वर्णाला सोडून विवाह ही पद्धत आहे. ऋषीशृंग ब्राह्मण, ऋषी वनवासी आणि दशरथ राजा क्षत्रिय एका वनवासी तपस्व्याशी विवाह करून दिला आपल्या कन्येचा आणि पुढे त्यांचा सुद्धा विस्तार झाला. रोमपादाच्या राज्यातील निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आणि रोमपादाचं राज्य सुजलाम सुफलाम झालं. हेच तर ऋषीशृंगाच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. आणि हीच कथा युधिष्ठिराला सांगून ऋषी म्हणतात की पुराण काळामध्ये ऋषींना सुद्धा संसारिक व्हावं लागलं आहे, त्याचं कारणच ते आहे. आता पुढची कथा मी तुला सांगतोय ती ऐक, ती सुद्धा खूप महत्वाची आहे आणि अगस्त्य लोपामुद्रेची कथा ती सांगतायत, ती ऐकूया पुढच्या भागात.